शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर. एन्जॉय. नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. मंडळी आज या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वात मोठा बदल हा फक्त महाराष्ट्रात नाही तर भारतात नाही तर संपूर्ण जगभरात जर कुठल्या गोष्टीकडे जर लक्ष वेधलं जात असेल तर ते महाराष्ट्रातील खेळल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरती. आणि बैलगाडा शर्यत म्हणली तर सर्वात पहिल्यांदा जर कुठला खेळ जर पाहिला जातो, कुठलं मैदान जर पाहिलं जातं तर याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये जो 4 बैलांचा जो घाट भरतो याला सर्वात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पसंती आहे. जर बैलगाडा शर्यतीच्या लिस्टमध्ये जर आपण जर नाव पाहिलं तर याचं सर्वात पहिल्या नंबरला नाव घेतलं जातं. आपण गेले कित्येक वर्ष झाले चॅनलच्या माध्यमातून या शेतकऱ्यांच्या मुलाखती घेत आलो. प्रत्येक शेतकऱ्याच्या दावणीची जी गाय बैल असतील त्याला टी व्हीवरती दिसण्यासाठी किंवा त्याला थिएटरवरती दिसण्यासाठी हा प्रत्येकाचा आग्रह होता. प्रत्येक शेतकऱ्याला वाटत होतं की माझी बैल ही टी व्हीवरती दिसावी, माझी बैल ही जगाने पाहावी आणि त्यांनी त्याचं कौतुक करावं. आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण एका अशा टीमला आज भेटणार आहोत ज्या टीमने आज महाराष्ट्राचं नाव हे जगाच्या पातळीवरती पोहोचवलं आहे. आज येथे एक मराठी चित्रपट येत्या महिन्यामध्ये येणार आहेत. त्या चित्रपटाची संपूर्ण टीम मंडळी येथे आलेली आहे आणि त्या टीमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. आपण या मुलाखतीला सुरुवात करण्याच्या अगोदर पुणे जिल्ह्यातला सर्वात मोठा बुलंद आवाज की ज्या बैलगाडा घाटामध्ये ज्यांनी बऱ्याचशा बाऱ्यांची नावं पुकारली, बरीचशी बैल आज ज्यांच्या आवाजावरती प्रसिद्ध झाली, त्यांच्या आवाजाने आज या मुलाखतीला खरं तर सुरुवात करणार आहोत मंडळी. चला आपण त्यांच्याकडे जाऊया. अरे काय आणि मित्रांनो, शेतकरी पुत्र प्रोडक्शन आणि शेतकऱ्यावरती आधारित असा नामांकित चित्रपटाचा खेळ दुखतोय. भारीच्या मलका बैलगाडा मलक पैलवान रांगडा चित्रपटाचा खेळ दुखतोय. अरे काय आणि मित्रांनो, शेतकरी पुत्र प्रोडक्शन बैलगाडा मलक पैलवान आणि रांगडा चित्रपटाच्या डायरेक्टरचा खेळ दुखतोय. भारीच्या मलका आयुब सुलतान हवालदार नामांकित खेळ दुखतोय. आणि आतापर्यंत सर्वात आतून आलेली बरी मध्ये गटाचा राजा आयुब सुलतान हवालदार रांगडा चित्रपटाचे डायरेक्टर 11 सेकंद आणि 56 मिली पॉइंट तळ्याच्या गजरात खऱ्या मालकाचं स्वागत करायचंय. होय, व्यवस्थित झालं. तर मंडळी अशा प्रकारे हा चित्रपट कशा पद्धतीने येतोय त्याचा एक रांगडापणा, सध्या आपण त्या रांगडेपणाचं एक छोटंसं उदाहरण, त्याची सुरुवात सध्या पाहिली आहे. सर, आम्हाला एक थोडंसं एक विचारायचं की आता तुम्ही दिवसभरात एवढ्या बाऱ्या पुकारता, तुमचा आवाज घशाचं ते मेंटेन ठेवणं किंवा काय याच्यासाठी काय वेगळी कसरत करावी लागते का आपल्याला? मला तरी कुठल्या प्रकारची मेहनत किंवा कसरत हा प्रकार करावा लागत नाही. ईश्वराने दिलेली देणगी आहे, ही सगळ्यांनाच मिळते असं नाही आहे. परंतु माझ्या नशिबामध्ये ईश्वराने टाकलेली लाख मोलाची देणगी, अनमोल देणगी ही मला या ठिकाणी सर्व बुजुर्गांच्या, तुम्हा सर्वांच्या प्रेमाने लाभलेली ही देणगी आहे. धन्यवाद सर. तुम्ही इकडे या. तर मंडळी, प्रत्येक चित्रपटामध्ये एक वेगळेपण असतं आणि सध्याच्या हल्लीच्या काळातलं चित्रपटातलं जर एक गोष्ट बघितली तर चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका ही सर्वात जास्त सध्याच्या काळामध्ये आपल्याला प्रसिद्ध होताना दिसत आहे. या देखील चित्रपटाचं मंडळी वेगळेपण देखील तसंच आहे. जेवढी भूमिका हिरोची जेवढी ताकदवान आहे त्याच ताकदीस आणि त्याच्याही तोडीस तोड असलेली भूमिका ही खलनायकाची याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. सध्या या रांगडा चित्रपटामध्ये खलनायकाची भूमिका ज्यांनी केलेली आहे तर त्यांच्यासोबत आपण चित्र करणार आहोत. सर नमस्कार. सर, मला हे एक विचारायचं आहे की आता आमचा प्रेक्षक वर्ग चित्रपट पाहायला जाणार आहे. कुस्ती क्षेत्रामध्ये स्वतः तुम्ही त्या क्षेत्रामध्ये बरंचसं कित्येक वर्ष आम्ही तुम्हाला पाहतोय. तर रांगडा चित्रपट पाहायला गेल्यानंतर तुमची कुठली भूमिका किंवा तुमचा कुठला त्याच्यातला आम्हाला रांगडं पण पाहायला मिळणार आहे, काय सांगता?
एवढंच सांगू शकतो मी का हे जो पिक्चर आमच्या डायरेक्टरनी बनवलेला आहे हा कुस्ती आणि बैलगाडा. तर जे काय आता आमच्या पहिलंकीत जे काय आमचं शरीर म्हणा किंवा जो आमचा फेस असतो हा असा नसतो. मग तिथं ज्यावेळेस आम्ही कुस्ती करतो तर आमचे केस फार लहान असतात, दाढी वगैरे नसती. पण त्यांनी सांगितलं का हाय कॅरेक्टर असं आपलं आहे भाऊ नाही का, दाढी केस वगैरे तुम्हाला वाढावं लागतील. मग मी ते कॅरेक्टर तसं ॲक्सेप्ट केलं आणि आमच्या पैलवानचं ज्यांनी हिरोची भूमिका केलेली त्यांची केस आणि दाढी लहानच आहे बघा. तर मग मला हा अपोजिट रोल भेटल्यामुळं मी हा असा फेस माझा केलेला आहे. आणि त्याच्यातून मी प्रेक्षकांना एवढंच सांगू शकतो का जे काय बैलगाडा हे एक नॅचरल आहे किंवा आता आम्ही जे पैलवान मान्यवर सगळे आहेत या चित्रपटामध्ये हे पण सगळे नॅचरल आहेत. त्यामुळं हा जो पिक्चर बनलेला आहे हा अतिशय चांगला बनलेला आहे. आणि त्याची जी मला भूमिका दिलेली मला पण वाटलं नव्हतं का मी ते रोल करू शकतो. पण तो मी ज्यावेळेस प्रेक्षक पिक्चर बघतील माझा तर त्यांना वाटेल का हा रोल खरंच यांनी चांगला केलेला आहे, एवढं सांगतो मी. पण आता एक गोष्ट जर पाहायला गेली तर प्रत्येकाची इच्छा असावी की मी हिरो म्हणूनच कधी पुढे यावं. जेव्हा डिरेक्टर तुमच्याकडे आले आणि ते म्हणले की खलनायकाची भूमिका कराल का, तेव्हा असं नाही काय वाटलं का की मला हिरोची का भूमिका देत नाही किंवा असं काही भावना तेव्हा? नाही, काय नाही वाटलं. कारण का आता आपण पिक्चर बघतोय, तुम्ही जसं म्हणले का आज हिरोपेक्षा विलनला जास्त महत्त्व आहे किंवा आज आपण पण बघतो जो बघणारा प्रेक्षक वर्ग आहे त्यांना विलन हा आवडतो. त्यामुळे त्यांनी मला सांगितलं का हा रोल करायचा जमन का, मी त्यांना म्हणलं हो करा, दिला त्यांना काय बोललो नाही आणि तो रोल त्यांनी माझ्याकडून करून घेतला व्यवस्थितपणे. आणि एक गोष्ट तसं पाहायला गेलं तर कुस्ती क्षेत्रातले तुम्ही स्वतः पहिले मूळ आहात. तसं कुस्ती क्षेत्र हे एवढं मेहनतीचं आहे की आता आपण पाहतो की सकाळी कदाचित 24 तासातले 20 तास तुमची कदाचित 18 ते 20 तास मेहनत चालती. सर्वात जास्त मेहनत कुस्ती क्षेत्रात घेतली का आज पिक्चरमध्ये जेव्हा तुमचं नाव जेव्हा सिलेक्ट झालं तेव्हा त्याच्यासाठी काही वेगळं करावं लागलं का ती मेहनत जास्त म्हणायची? ज्यावेळेस आम्ही तालमीत होतो ती प्रॅक्टिस म्हणजे 2 टाईम असायचीच. पण ते जो खेळ होता तिथं प्रॅक्टिस कंटिन्यू करायची लागते. पण मी ज्यावेळेस ह्या क्षेत्रात पण आलो तर मला हे वाटलं की जी प्रॅक्टिस आम्ही तिथं केली ती पण इथं करायला पाहिजेच. आणि जर केली तर आपण त्या फ्लोमध्ये राहू जसं पहिलंकीत राहतो. आणि तेच मी सातत्य इथं ठेवलं. तर मंडळी, एक गोष्ट आपण नेहमी बघत असतो की चित्रपटामध्ये दिसणारे हिरो असतील किंवा हिरोईन असेल किंवा खलनायक असतील तर हे जसे दिसतात किंवा ह्यांची जशी शरीरयष्टी आहे तशी प्रत्येक जो पाहणारा थिएटरमध्ये येणारा वर्ग असतो की त्याची इच्छा असते की मी सुद्धा माझी बॉडी तशीच करेल. तर या चित्रपटाचं एक रांगडेपण तसंच आहे की या चित्रपट तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला या चित्रपटामधील जेवढे काही कलाकार आहेत त्या कलाकारांसारखी आपली शरीरयष्टी त्यांच्यासारखा रांगडेपणा हा आपल्याकडे असला पाहिजे याचं तुम्हाला नक्कीच आकर्षण तर नक्कीच होणार. चित्रपटामधील खलनायक यांच्याशी आता गप्पा केला तर चित्रपटातील खलनायकाचे वडील यांची भूमिका ज्यांनी केली होती त्यांच्याकडे सध्या आपण आहोत. सर नमस्कार. खरं तर चित्रपटातील खलनायकाच्या वडिलांची भूमिका करताय तर कसा योग जुळून आला आणि काय सांगता तुमच्या रोल संदर्भात? आमचे मित्र आयुब सुलतान हवालदार हे डिरेक्टर आहेत आणि मैत्री आमची नंतरून झाली. पण त्यांनी माझे रोल बरेचसे चेंजेस केलेत. पहिले ते बोलले की हिरोचा मित्र म्हणून किंवा व्हिलनचा मित्र म्हणून. नंतरून त्यांना असं वाटलं की हा दमदार किरदार आहे आणि हा रोल आप्पा करू शकतात. म्हणजे मला त्यांनी आप्पा नाव दिलेलं आहे सगळ्या टीमना. तर ते म्हटले व्हिलनच्या वडिलाचा रोल तुला करावा लागेल म्हणे. म्हटलं तर ठीक आहे, दिलाय जिम्मेदारी दिली तर करावं तर लागेल. आणि लुक वगैरे त्यांनी सगळं लुक टेस्ट झालं, धोतर वगैरे सगळं घातलं आणि त्यामध्ये ॲक्युरेट ते फेस कटिंग बसला आणि मग ते रोल दमदार होता आणि करायलाही आनंद आला. त्यांनी ते सगळं करून घेतलं. तर जो काम असेल ते कुठलंही असो पण ते काम पूर्ण विश्वासाने आणि पूर्ण मेहनतीनं जर केलं तर त्यात सक्सेसच असतं. सर एक शेवटचा प्रश्न मी विचारतोय की चित्रपटाचं शूटिंग चालू होतं त्या दरम्यान आम्ही पण त्या भागात आलेलो तेव्हा चित्रपटाचं शूटिंग पाहण्याचा आम्हाला थोडीशी संधी मिळाली. पण तुमचा परमिशन घेऊन थोडासा हा प्रश्न मी आवर्जून ह्याच्यात विचारणार. कारण एखादा कलाकाराची मेहनत किंवा एखादा कलाकार त्याच्यात किती एखाद्याला आपला स्वतःला झोकून देत असतो याचं महत्त्व आज माझ्या महाराष्ट्राला, संपूर्ण देशाला आणि आज रांगडा चित्रपट येतो या माध्यमातून माझा बैलगाडा मालक असेल, कुस्ती मालक असेल त्यांनी काय यायला पाहिजे, कारण मेहनत काय आहे तर ही त्यांना कळण्यासाठी मी तुम्हाला हा प्रश्न विचारतो. सर चित्रपटाचं शूटिंग चालू होतं त्या दरम्यान तुमचं घरातील आईचं दुःखद निधन झालं होतं सर. तर त्यावेळेस
कशा पद्धतीने थोडंसं अवघड प्रसंग, मोठा धर्मसंकट हे तुमच्यासाठी देखील होतं, पण आम्ही त्यावेळेस पाहिलं की तुम्ही कोणालाही न सांगता घरी निघून गेला, आणि जो काय हे तर काय सांगता सर या संदर्भात? त्यावेळेस आईची तब्येत जरा बरी नव्हती आणि आई माझ्यासाठी दैवतच होतं. ते आजारी असल्यामुळं पण शूटिंग चालू होती, म्हटलं आहे घरी सेवा करणारे भाऊ वगैरे होते, पण अचानक दुःखद निधन झालं. मग मला जावंच लागलं आणि मी गेलो, सांगितलं तर कुणालाच नव्हतं. घरी गेलो, नंतरून संध्याकाळी सांगितलं असं असं घटना झाली. स्टेटसला वगैरे बघितलं, डिरेक्टर साहेब ते आले, सगळे माहितीचा विधी झाला आणि मला बोलले आता कसं करणार तुम्ही? मी बोललो सर आता तुम्ही एवढी मेहनत केली, एवढे पैसे गुंतवणूक केली, सगळी टीम आहे आणि माझ्या एकट्यामुळं, माझ्या दुःखामुळं जर तुमचं सगळं काम बंद पडत असेल तर मी येईल म्हणलं 100%. ते म्हटले तुमचा दावा वगैरे झाल्यानंतरून ये म्हणे. पण मी म्हटलं सर आमचं कसं, आता आपण हिंदू धर्मातले, 10व्यानंतरून केस वगैरे सगळे काढले जातात आणि त्यांना जो लुक पाहिजे नव्हता, हे दाढी केस वगैरे ते राहिले नसते. म्हणून मी बोललो माझं दुःख एका बाजूला ठेवल, पण तुमचे मेहनत स्वप्न जे सगळ्यांचे फिल्म बनवण्याची इच्छा आहे तर ती माझ्या दुःखामुळे आहे ना ते आडवं नको याला. म्हणून मी मयत झाली, दुसऱ्या दिवशी सावडून मी तिसऱ्या दिवशी पुन्हा सेटवर आलो आणि सरांनी एक रिक्वेस्ट केली का तुमचं दुःख हे सगळं आम्ही समजून घेऊ शकतो पण वाटून नाही घेऊ शकत, पण तरी तुम्ही आहे तसेच जे आम्हाला पहिले आप्पा कॅरेक्टर होतं तसेच तुम्ही आता हा सीन द्या. आणि सीन पण जरा निगेटिव्ह होता, पण मनाला सगळं दुःख सावरून तो सीन आम्ही केला आणि त्यानंतरून सरांनी पण शाबासकी दिली की आप्पा तुमच्या दुःखात तुम्ही एवढं सीन आम्हाला चांगले दिलेत, त्याबद्दल सगळ्यांनी आईला भावपूर्ण श्रद्धांजली दिली आणि सीन वगैरे सगळे त्या दुःखातून असे काढून घेतलेत. धन्यवाद सर. तर मंडळी, एखादी गोष्ट जेव्हा तयार करायला आपण जात असतो तेव्हा ती तयार करत असताना संकट ही बरीच येत असतात, कारण संकट ही खरं तर एखादी चांगली गोष्ट घडत असते तर काळात येतच असतात, पण कशा प्रकारे त्यावरती मात करून हा चित्रपट बनला या संदर्भातली आपण माहिती घेतली. चित्रपटाचे निर्माते देखील आपल्या सोबत आहेत. खरं तर एखाद्या गोष्टीची निर्मिती करायचं म्हटलं तर त्याला खर्च हा साहजिक मोठ्या प्रमाणात येत असतो. गेल्या 6 वर्षामध्ये आपण चॅनलचं चित्रीकरण करत असताना आपल्याही मनामध्ये यायचं की यार ह्या क्षेत्राकडे, आपल्या शेतकऱ्याकडे कोणी ना कोणी लक्ष दिलं पाहिजे, की आपल्या शेतकऱ्याच्या दावणीची बैल ही चित्रपटात यायला पाहिजे. आज मोठे हिरो हिरोईन असतील ते दिसतात, तर आपली बैल का नाही दिसणार? कारण आपली बैल पण घाटामधली मोठी राजा माणसं आहेत. तर ह्यांची आज चित्रीकरण करून आज मोठे चित्रपट आपल्यासाठी प्रेक्षकांच्या याच्या पसंतीस उतरण्यासाठी येत आहेत. तर या चित्रपटाची निर्मिती ज्यांनी केली तर ते सुद्धा आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार. चित्रपटाची खरं तर निर्मिती करत असताना जो निर्माता आहे त्याच्याकडे त्याचे स्वतःचे अनुभव पण बरेच असतात. तर एखाद्या चित्रपटाला आपण पाठबळ देणं असेल नसेल किंवा कशा पद्धतीचा अनुभव होता, आणि तुमचं हे पाठबळ सर्वात मोठं होतं म्हणेल मी तर, की ज्याच्यामुळे आज हा खरं तर चित्रपट येत्या महिन्यामध्ये आपल्या सर्वांच्या पाहण्यासाठी येत आहे. काय सांगतं सर अनुभव? असं सांगतो की मी यापूर्वी एक चित्रपटाला पैसे लावले होते. त्या चित्रपटामध्ये आमची फसवणूक झाली. त्यामध्ये कमीत कमी आमचे 30 लाख रुपये लॉस झाला. त्यानंतर एक 6 महिन्यानंतर आमची आणि डिरेक्टरची भेट झाली. त्यावेळेस त्यांनी सांगितलं आमचा चित्रपट शूटिंग झालेली आहे, गाण्याचं काम राहिले, पुढचं भरपूर काम राहिलेलं आहे, तुम्ही सहकार्य करू शकता का? मी त्यांना सांगितलं की मी ह्या चित्रपटामध्ये खूप लॉस झालेलं आहे, माझी इच्छा नाही. पण त्यांनी मला एक विषय समजून सांगितला, हा आपल्या मराठी मातीतील खेळ आहे दोन्ही पण, एक बैलगाडा आणि पहिलवान क्षेत्र हा, आणि याची दोन्ही खेळाची मला पहिल्यापासून आवड होती आणि एवढे मी लॉस सहन करूनसुद्धा मी त्यांना हा म्हटलो आणि ह्या चित्रपटाला मी तयार झालो पैसे लावण्यासाठी. धन्यवाद सर. आणि एक गोष्ट जर मंडळी आपण बघितली तर खर्च हा अमाप असतो, पण त्याच्यातून जी होणारी कलाकृती ही खरंच सुंदर असते. आज चित्रपटाचे निर्माते आपण यांच्या सर्वांशी बोललो, तर खरं तर जेव्हा चित्रपट बनत असतो त्यातली प्रत्येक टीम काही ना काही त्याच्या परीने सहकार्य करत असते. सर आम्ही एक गोष्ट पण बघितली की चित्रपटाच्या वेळेस स्वतः आयुब सर डिरेक्टर इकडे तिकडे पळत असताना त्यांच्या खांद्याला खांदा देऊन तुम्ही पण जिथं कमी तिथं आम्ही अशा पद्धतीने चित्रपटामध्ये जी भूमिका करत होते. कसा अनुभव आहे सर चित्रपटाचा? खरंच सर हा चित्रपट माझ्या हिशोबाने जवळजवळ 4 वर्ष या चित्रपटाचं काम चाललं आहे
आणि त्या टायमिंगच्या वेळेस बैलगाडा बंदी पण होती. पण सरांना वाटलं जरी बैलगाडा बंदी असले तरी आपला विश्वास आहे कधीतरी बैलगाडा हा चालू होणारच, त्यासाठी त्या चित्रपटाचं काम चालू केलं. ते एका ठिकाणी आम्ही शूटला गेलो, कॅमेरा बिमेरा लावले सगळे आणि सीन चालू केला घाटामध्ये. तेवढ्यात कुणीतरी फोन केला, पोलीसची गाडी जवळ आली, सगळे कॅमेरा घेऊन पळत सुटायला आले. म्हणजे इतका क्रिटिकल परिस्थितीतून हा चित्रपट इथं उभा राहिला आहे की कल्पना करू शकत नाही. आता खूप अडचणी आल्या या चित्रपट बनवताना. पण आज चित्रपट प्रदर्शनाच्या तयारीत म्हणजे उंबरठ्यावर येऊन थांबलाय, कसं वाटतं आशन? खूप म्हणजे एक मन भरून आल्यासारखं वाटतं की हे खरं तर मराठी चित्रपट 6 महिन्यातच पूर्ण होतो आणि त्याला जर 4-4 वर्ष लागत असेल, 4 वर्षाची मेहनत आहे आणि हा चित्रपट 4 वर्ष काम करून आता पूर्णत्वास आला आणि आता जवळ 5 जुलैला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध होणार आहे. आता सर एक गोष्ट जर म्हणायला गेले तर चित्रपट खूप येतात, म्हणजे रोजच आपण बॅनर पाहतो, सोशल मीडियावरती पोस्टर पाहतो, पण रांगडा चित्रपट का पाहायला पाहिजे, काय सांगाल कमीत शब्दामध्ये? हां बरोबर आहे सर, कारण महाराष्ट्रामध्ये 70% शेतकऱ्याच्या घरामध्ये बैलगाडा आहे आणि पुरुष मंडळी सगळी यात्रेच्या वेळेस किंवा कुठं घाट असेल त्या ठिकाणी सगळे पुरुष मंडळी घाटात असतात आणि 70% जर बैलगाडा शेतकऱ्याच्या घरात त्यांच्याचा महिला वर्ग त्यांना आपण रोज पोटच्या मुलावाने त्याला सकाळच्या पारी त्याला नाश्ता किंवा काही वैरण काढी करत असतो, पण महिला भगिनीला घाटात जाता येत नाही. आणि खरोखर एक सुवर्ण संधी आली महिला भगिनींसाठी संपूर्ण महाराष्ट्रात की ज्यांचं बैलावर प्रेम आहे त्या महिला भगिनींनी, शेतकऱ्याच्या घरातल्या सगळ्या महिला भगिनींनी चित्रपट हा थिएटरमध्ये जाऊन कशी आपली बैल पाळतात, कसा लोकांचा परिसर असं, कशी मुलं गाड्या मागे धावतात, हा कसा थरारक सीन असतो आणि तो एकदम मोठ्या आवाजात आणि 70वें पडद्यावर थिएटरमध्ये ते पाहायला खूप त्यांचं म्हणजे खरोखर की यार आपल्या घरातले लोक का असतात यात्रा सीझनला बाहेर, त्यावेळेला त्यांना कळणं खूप आनंद वाटेल. महिला भगिनींनी हा चित्रपट पूर्णतः थिएटरला जाऊन पाहावा. नक्कीच सर, आमचं संपूर्ण प्रेक्षक वर्ग महाराष्ट्राचा तिथे जाऊन संपूर्ण कुटुंबासहित हा पिक्चर नक्कीच पाहिल. आता मंडळी, या चित्रपटातील आपण बऱ्याचशा भूमिका कोणी काय निभावली किंवा कशा पद्धतीने काय केलंय तर या संदर्भात आपण त्यांच्याशी चर्चा केली. पण आता हे सगळं समीकरण जुळवून आणण्यासाठी बैलगाडा मालक प्लस पैलवान इज इक्वल टू रांगडा हे जे समीकरण ज्यांनी तयार केलं ते चित्रपटाचे दिग्दर्शक आपल्या सोबत आहे. आपण आता त्यांच्याकडून या चित्रपटातले बरेचसे प्रसंग असतील, अडीअडचणी असतील आणि आज उभी राहिलेली एक सुंदर कलाकृती कशी आहे त्या संदर्भात आज आपण त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत. सर नमस्कार. आज आम्ही तुमच्या चित्रपटाच्या संदर्भात तुमच्याकडे यायच्या अगोदर थोडंसं म्हणलं त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांची भूमिका कशी पार पडली. सर सर्वात पहिले एक सांगा की कशी कल्पना सुचली आणि कोणत्या अडचणी येऊन आज या कंडिशनला आपण चित्रपट प्रदर्शनासाठी घेऊन आलेलो आहोत? नक्कीच सर, मी 2018 साली एक कथा लिहिण्याचा मला पहिल्यापासून छंद होता आणि 2018 साली मी एक स्टोरी लिहिली होती, चित्रपटासाठी ती स्टोरी लिहिली होती मी, पण त्यामध्ये बैलगाडा शर्यत कुस्ती वगैरे कुठलाही संदर्भ नव्हता. पण एक दिवस मी शर्यत चित्रपट पाहिला आणि त्यावेळेस मला असं वाटलं की ती कोल्हापूर साईडची शर्यत त्या चित्रपटामध्ये होती आणि मला वाटलं की आपली नगर पुणे जिल्ह्यातली जी बैलगाडा शर्यत चालते 4 बैलातली, ही शर्यत आज महाराष्ट्रामध्ये ऑल इंडियामध्ये ज्या पण शर्यती चालतात सगळ्या शर्यतीमध्ये टॉपचा क्राऊड आणि टॉपचं म्हणजे सगळ्या गोष्टी टॉपच्या या बैलगाडा शर्यतीमध्ये आपल्याला पाहायला भेटतात. तर सगळ्या विषयांवर चित्रपट आलं, या विषयावर चित्रपट यायला का नको? मी पण स्वतः एक बैलगाडा मालक आहे, माझ्या पण घरी आज दावण्याला 4 बैल आहेत आणि हा चित्रपट आपण करायला पाहिजे, या विषयावरती काहीतरी आपण हात घालायला पाहिजे. तर त्यानुसार मी स्टोरी तयार केली आणि बैलगाडा मालक प्लस पैलवान, मी स्वतः कुस्ती पण खेळत होतो, बैलगाडा मालक प्लस पैलवान एकत्र समीकरण जुळून संपूर्ण स्टोरी कंप्लीट केली आणि चित्रपट बनवण्याचा निर्णय घेतला पुढे. सर तसं पाहायला गेलं तर या विषयाकडे खरं तर तुम्ही आले याचे सर्वात मोठे आभार मी माझ्या चॅनलतर्फे माझा महाराष्ट्र तुमचे मानतो. कारण आज आमच्या बैलगाडा मालकांच्या दावणीला असलेली ही नामवंत बैल आज तुम्ही मोठ्या पडद्यावरती दाखवणार आहे. सर बैलगाडा याचं चित्रीकरण करत असताना कुठल्या एखादी अडचण सांगाल की बाबा ही अशी अडचण होती पण आम्ही याला पण मात करून किंवा हे एक कठीण सीन होता किंवा काय होतं की आज तो आम्हाला चांगल्या पद्धतीने तिथे पाहण्यासाठी गेलंच पाहिजे? नक्कीच. आपण ज्या वेळेस बैलगाड्या घाटामध्ये शूट करायला गेलो
तर सर आपण कॅमेरा अँगल वगैरे तुम्हाला कल्पना आहेत, संपूर्ण प्रेक्षक वर्गांना आपल्याला कल्पना असेल की वेगळ्या वेगळ्या पद्धतीने कॅमेरा अँगल आपल्याला लावायला लागतात. तर आपण ऑदर शूट ज्यावेळेस चालू असतं त्यावेळेस सांगू शकतो की स्टॉप नाही का, आपण कॅमेरा वगैरे चेंज करू. पण या ठिकाणी आम्हाला तशी संधी भेटलीच नाही की कॅमेरा वगैरे चेंज करा. आम्हाला सगळं वन टेकमध्ये शूट करायचं होतं. आपण जर टेक करायला गेलो तर एक बैल घाटात जास्तीत जास्त 2 वेळा पळू शकतो, त्यापेक्षा जास्त बैल पळू शकत नाही का जास्त काळ, कारण त्याला पूर्ण ताकद लावून त्याला 400 ते 450 मीटर पळायला लागते घाटामध्ये. तर आम्हाला हे खूप मोठं आव्हान होतं की आणि आपली जी हिरोची एंट्री चित्रपटामध्ये ती आपण बैलगाड्यातून दाखवलेली, तर त्यावेळेस तो बैल सुट्टी झाली पाहिजे व्यवस्थित, तो कॅमेरा अँगल व्यवस्थित प्रॉपर लागला पाहिजे. यासाठी आपण 8 वेगळ्या वेगळ्या घाटांचे शूट केले सर. आणि आम्हाला कुठंच ज्या पद्धतीने काम व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने शूट व्हायला पाहिजे, ज्या पद्धतीने कॅमेरा अँगल पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला कॅमेरा अँगल भेटला नाही. असं व्हायचं की कदाचित आमच्या कॅमेरा मला कोणीतरी मागून पब्लिक कोणीतरी धक्का मारणार, कॅमेरा हलणार, किंवा बैल ज्या पद्धतीने सुटायला पाहिजे त्या पद्धतीने बैल नाही सुटणार, किंवा हिरोला काहीतरी प्रॉब्लेम येणार. असं 8 घाट आपण केल्यानंतर 9व्या घाटात ज्यावेळेस आपण शूट केलं त्यावेळेस आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला फुटेज पाहिजे त्या पद्धतीने आपल्याला फुटेज भेटले सगळे. म्हणजे मंडळी तसं पाहायला गेलं तर म्हणजे आपण जसं सरांनी खरं तर एक गोष्ट सांगितली, माणसांचं शूटिंग करत असताना ते आपण रिटेक करू शकतो, पण आता बैलगाडा घाटामध्ये एकदा गाडा सुटला की तिथं कंट्रोल झेड नाही, म्हणजे रिव्हर्स नाही, ते आहे त्या परिस्थितीत शूट करणं की कशा पद्धतीने. आणि हे थरारक शूटिंग असणार आहे की त्यातलं जे रांगडं पण आहे ते ज्या चित्रपटाच्या नावातच आहे तेच तर खरं आपल्याला या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे. सर आता थोडंसं एक सांगा की चित्रपटामध्ये कुस्ती पण आहे. खरं तर महाराष्ट्राला लाल मातीच्या कुस्तीची आणि बैलगाडा शर्यतीचा हा सर्वात मोठा नाद किंवा आपली ही पारंपरिक खेळ आहे आपला हा, की जो तुम्ही चित्रपटात घेऊन आले. पण आम्हाला चित्रपटाची एक बाजू पण विचारायची की चित्रपटामध्ये थोडंसं आता आमचं काही प्रेक्षक वर्ग बैलगाडा क्षेत्र सोडून पण आहे की याच्यामध्ये थोडंसं लव्ह स्टोरी किंवा काय असा प्रसंग आम्हाला पाहायला मिळेल का? सर हा जो आपला चित्रपट आहे बैलगाडा मालक प्लस पैलवान इज इक्वल टू रांगडा, आणि जो आपला रांगडा आहे हा रांगडा बैलगाडा मालक आणि पैलवान हा कॉलेजमध्ये शिकणारा आपला रांगडा आहे. आणि ही त्याची पूर्ण प्रेमकथा आपण या चित्रपटातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की एक रांगडा असतो, एक बैलगाडा मालक असतो, एक पैलवान असतो. आणि कसं आहे सर की आत्तापर्यंत मी कोणाच्यावर वैयक्तिक टीका करत नाही कारण मी त्या लेवलचा माणूस नाही, पण आत्तापर्यंत मी जेवढे चित्रपट पाहिलेत मराठी चित्रपट कुस्तीवरती असतील तर प्रत्येक चित्रपटामध्ये असं दाखवली की जो चित्रपटाचा आपला नायक आहे तो अगोदर चांगला फॉर्मला चाललेला आहे त्याच्या गेममध्ये त्याच्या क्षेत्रामध्ये, आणि त्याच्यानंतर एका महिलेच्या कुठंतरी नादी लागून तो पळत रिवर्स आला आणि समाजाने त्याला विटंबना केली, त्यानंतर पुन्हा स्वतःला तो प्रूव्ह करायला गेला. पण याच्या पूर्ण व्यतिरिक्त आपण आपल्या चित्रपटातून ज्या वेळेस जो आपला रांगडा आहे, रांगडासमोर आपल्या नायकासमोर ज्यावेळेस एक अशी परिस्थिती आली की लव्ह स्टोरी, प्रेम की मैत्री, तर त्यांनी त्यावेळेस काय निवडले आणि ते आपण कशा पद्धतीने पुढे त्यांनी शेवट पूर्णत्वाला नेले ते आपण या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर आता अजून एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा आहे की चित्रपटातल्या बऱ्याचशा भूमिका, खलनायक असेल, हिरो असेल, हिरोईन असेल, बाकीचे इतर कॅरेक्टर असतील, खरं तर तसं पाहायला गेलं तर हे नवीन चेहरेच आहे आम्ही असं म्हणू. आणि सध्याच्या काळामध्ये जर एक गोष्ट पाहायला गेलं तर समाजाला देखील नवीन चेहरे जास्त सध्या पाहायला जास्त आवडतात आहेत. तर तुम्हाला कधी असं नाही वाटलं की आपल्या ह्याच्यामध्ये एखादा जुना जाणता चेहरा कलाकाराचा किंवा अभिनेता किंवा खलनायकाचा असावा, नवीन चेहराच का असावा, काय गणित आहे मागे? नक्कीच सर, नवीन चेहरा घ्यायचं कारण असं की एक मी व्हिडिओ कुठेतरी ऐकला होता की वकिलाला सांगायला लागतं मी वकील आहे, डॉक्टरला सांगायला लागतं मी डॉक्टर आहे, पण पैलवानला सांगायला लागत नाही की पैलवानी. त्याची जी आदा असती त्याची चालण्याची बोलण्याची त्या आदेवरून कळतो का पैलवानी. आणि मी वर्कशॉप घेऊन जे माझे समजा नवीन माणसाला मी ट्रेनिंग देऊ शकतो की तुम्हाला असं डायलॉग बोलायचं, तुम्हाला हे करायचं, तुम्हाला ते करायचं, पण कितीही मोठा बॉडीगार्ड तुम्ही बिल्डर आणला तर त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये पैलवानकीची आदा भेटणार नाही. आणि याच कारणास्तव मी कुस्ती क्षेत्रातले दोन्ही पण राष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांचं सिलेक्शन केलं. आणि आत्ता तुम्ही मला प्रश्न विचारला की तुम्ही स्टारकास्ट घ्यावं, तुम्हाला का नाही वाटलं, तर हा तुमचा कदाचित संपूर्ण प्रेक्षक वर्गांचा आत्तापर्यंत भ्रम आहे की रांगडा चित्रपटामध्ये स्टारकास्ट नाही म्हणून. आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणारे जे बैलगाडा क्षेत्रातले बैल आहेत, कदाचित कोणाच्या व्यक्तीच्या दशक्रियाला एवढं पब्लिक येऊ शकत नाही, अंत्यविधीला एवढं पब्लिक येऊ शकत नाही, कोणत्या आमदार खासदारच्या एवढं पब्लिक आपलं हिंदकेसरी मान्याबाईच्या दशक्रियाला पब्लिक कमीत कमी 40-50 हजार पब्लिक होते. तर मान्याबाई माझ्या चित्रपटाचा स्टारकास्ट आहे, त्याचप्रमाणे सावकरे पाटलांचा बंटी शेठ आमचा स्टारकास्ट आहे माझा, लवभाऊ सातपुतेचा सरपंच माझा स्टारकास्ट आहे, वारिंगे मामाचं ओम्या माझा स्टारकास्ट आहे, आपला बलमा माझा स्टारकास्ट आहे. बैलगाडा क्षेत्रातले हे स्टारकास्ट नाही का, झेंडे हे सगळे माझे स्टारकास्टचे की
ज्या वेळेस लोक थिएटरमध्ये जातील त्यावेळेस त्याला करेल की बापरे आपण तर बोलतो चित्रपटामध्ये शार्काच नाही, पण इथे संपूर्ण शार्काची फौजच आहे त्या चित्रपटामध्ये. खरं तर आता सरांनी एक गोष्ट तर म्हणजे चित्रपटाचं बरंचसं गणित इथं कोण कोण दिसणार हे सांगितलं. आणि खरं तर त्यांनी आज घेतलेल्या ज्या बैलांची नावं असतील हेच मेन आपल्या बैलगाडा मालकाला गरजेचं होतं आणि जे पाहिजे होतं की आमचा बैल तिथं पाहिजे. तर मंडळी चित्रपटाचे डिरेक्टर आहेत त्यांनी बऱ्याचशा बैलांची नावं जे स्टारकास्ट म्हणून याच्यामध्ये घेतलीत, तर ती कितपत अजून पण कोणी आहे का या चित्रपटामध्ये की ज्याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना आहे, त्या संदर्भात सर आम्हाला थोडीशी माहिती द्या. सर मी स्वतः बैलगाडा मालक आहे आणि एका बैलगाडा मालकाचा आपल्या बैलावरती किती जीव असतो याची मला पूर्णपणे कल्पना आहे. आणि एक यूट्यूब चॅनल थ्रू एक मी मुलाखत दिली होती. त्या मुलाखतीमध्ये मी बैलगाडा मालकांना आवाहन केलं होतं की ज्या बैलगाडा मालकांना वाटतंय की आपल्या बाहेर चित्रपटामध्ये आपली दिसली पाहिजे तर त्यांनी मला संपर्क करा म्हणून. त्यातले ज्या बैलगाडा मालकांनी मला संपर्क केला त्यांच्या बारे मी चित्रपटामध्ये दाखवलेत. आणि अजून पण माझ्या आवडीचे भरपूर बैल आहेत, भरपूर म्हणजे कमीत कमी 100-150 बैल मला बैलगाडा क्षेत्रातले माझ्या आवडतीचे आहेत. पण काही गोष्टींचं लिमिटेशन असल्यामुळं मला लिमिटेडच बाहेर चित्रपटामध्ये दाखवायला लागल्या. तर मी संपूर्ण बैलगाडा मालकांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो की मी संपूर्ण बैलगाडा मालकांचे बैल चित्रपटामध्ये दाखवू शकलो नाही म्हणून. तसं पाहायला गेलं तर त्यांनी खरं तर चित्रपट म्हणलं तर आज क्वचित एखादा डिरेक्टर असेल की ज्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या बैलगाड्यांची मालकांची आपल्या शेतकऱ्यांची बैलं त्यांनी दाखवलीत. बरीचशी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांची आपल्या बैलगाडा मालकांची बैलं तिथे पाहायला मिळणार आहेत मंडळी. आणि आपण आज तसं पाहायला गेलं तर गावोगावी जर आज एखाद्या गावामध्ये गेलं तर तिथं बसलेल्या सर्व मंडळींमध्ये मोबाईलवरती चालू असलेलं शर्यतीचं लाईव्ह चित्रीकरण किंवा आज घाटामध्ये पुकारलेला सरांनी पुकारलेला बैल कशा पद्धतीने तिथे पळाला आणि त्याचं चित्रीकरण पाहताना दिसतं. तेच चित्रीकरण आज जर मोठ्या पडद्यावर आपण पाहायला गेलो तर त्याचं महत्त्व नक्कीच तुम्हाला माहिती, ते सांगायची गरज नाही. त्यामुळे चित्रपट आपण नक्कीच पाहायला सगळे जाणार आहोत. मी मराठी अभिनेत्री मयुरी नव्हाते. रांगडा या चित्रपटाला सर्वप्रथम सगळ्यांनी का बघितलं पाहिजे असा प्रश्नाचं या उत्तर मी पहिले देईल. कारण ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यत आणि कुस्ती यासाठी खूप जास्त क्रेज आहे, मी असं ऐकलेलं आहे. तर ते प्रेम दिसून आलं पाहिजे आणि तुम्हाला मला वाटतं की रांगडा चित्रपट बघताना ते तुम्हाला कळणार आहे.